हॅलो एव्हरीवन, कशान सगळी. आजचा चौथा दिवस. वेलकम फॅमिली. आज वेट चेक केलं, 130.10 होतं, 130.10. तरी ठीक आहे, ॲटलिस्ट थोडंसं तरी कमी झालं. बिकॉज काल होतं 130. आय थिंक 70 का 130.40 का 130.70 होतं मला वाटते काल. आणि आज 130.10. रोजचे रुटीनसारखं आपलं ॲपल सायडर व्हिनेगर, गरम गरम पाणी. आणि पाणी शिजायला आज खूपच पाणी धो पडत होता. हे माझं पहिलं ग्लास आजचे दिवसाचं. तर ते पण पाणी पितो. ते पाण्याच्या बाजूलाच मी एक पेपर ठेवले, त्याला मार्किंग करून ठेवतो कावरावर ग्लास झाले माझे. ते तुम्ही बघाल, आज खूपच सकाळी पाणी पडत होता. पण ते म्हणा ना, अब मैं रुकने वाला नहीं हूँ साला. तर बुटं काढली. ब्लिस्टर होतं ते जरा झोंबत होतं, पण चालून जाते. आता काय करायचंच आपल्याला. फटाफट काय विचार करू तुम्हाला माहीत नाही. थोडी एक्सरसाइज केली नावापुरती. आणि पाणी खूपच पडत होतं, तर रेनकोट काढलं माझ्या डिक्कीमनची आणि रेनकोट घातला. बघा तुम्ही, एकदम जादू होता, जादू. वोट सगळं दिसतंय. काही नाही, सगळं काय जाईल. बघ काय ना. आणि बाईक बघितलं, बाईक घेती पोचलो ग्राउंडवरती, बघते तर खाली 2 जण. कोणाचीच बाईक नाही तर जागा नसतं पार्क करायला. तर चौथा दिवस दाखवून आजचा दिवस चालू केला वॉकिंगचा. आणि बघते तर सगळे तवर पाणीच पाणी, आणि खूप पाणी पडत होतं. मजा आली पण आज गाईज वॉक करायला. पाणी पण एकदम थंडा, हवा पण थंडी. आणि असं नाही की 1-2 राऊंड मारून कंटाळा आला किंवा दम लागला. पण वॉक करायला खूप मजा येत होती. सगळ्यावर पाणी भरलेला, पण मजा आली. तर गाईज, जे पण तुम्ही लोक माझी व्हिडिओ बघत असतात, प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही पण चालू करा. मी सांगतो तुम्हाला, 1-2 किलो वेट कमी झाले होती, तुम्हाला पण खूप डिफरन्स फील होईल. खाली व्हिडिओ बघत ना खरे हो, सपोर्ट करता. आय एम व्हेरी हॅपी. आणि थँक्यू पण बोलते सगळ्यांना, बिकॉज माझे पहिले व्हिडिओला मला ऑलमोस्ट 5K व्ह्यूज आले. आणि आय एम व्हेरी हॅपी 2-3 दिवसामध्येच. तर आय वॉज व्हेरी हॅपी. थँक्यू तुम्हाला. तर आहे, मेहनत आहे, आणि खाण्यावरती पण कंट्रोल आहे. आणि खाण्यावरती कंट्रोल नाही ठेवलं तर मुश्किल आहे खूप. मग एक्सरसाइज करून पण फायदा नाही. बिकॉज जे सगळे बोलतात 80% डाएट आणि 20% एक्सरसाइज, ते खूप खरं आहे. ओके. तर वॉक कंटिन्यूस ठेवली. पाण्यामध्ये खूप मजा आली. आज थोडं जास्ती केलं वॉक. आणि मगशी बुटं काढून, कोणच नव्हतं तर आपण खाली होतं, तर बोलू आज आपण आवरच बसूया. बसलो, थोडं योगा केला. आणि योगा केला मगशी स्ट्रेचिंग केली. आज थोडी पाठ पण दुखत होती, तर बोलू थोडी आज पाठीची एक्सरसाइज करते. तर ही आपली पाठीची एक्सरसाइज केल्यावर पाठ जरा लोअर बॅक दुखत होती, तर थोडीशी एक्सरसाइज केली. पण आज खूप बरं वाटलं. म्हणजे पाणी पण एक साईडशी, आणि दम पण तेवढा लागला नाही. तर नॉर्मली ऑलमोस्ट 4 किलोमीटर 4.5 किलोमीटर तो ऑलमोस्ट टायर्ड होतो. पण आज खूप बरं वाटलं. आणि बुटं पण काढलेली, ग्रास पण एकदम ग्रीन होता, तर त्याच्यावरती थोडं वॉक केलं. एकदम सॉफ्ट, मजा आली. आजचा दिवस खरोखर खूप मजा आली. थोडा टाईम अजून जास्ती टाईम एक्स्ट्रा वॉक केला. ग्रासवरती चाललेलं पण खूप बरं असतं. जो माझा आम्ही जो फुटबॉल खेळतो, तो आमचा कोच स्टड्स काढून आम्हाला डायरेक्ट सॉक्सवरती चालायला सांगायचा. ग्रासवरती सगळं प्रॅक्टिस झाली होती. तर हे बघा तुम्ही, माझं कसं ते ब्लिस्टर राहिलं तर, आणि घडी माझा हात त्यावरच लागते.
माझा पोराचा पाय पण त्यावरच पडतं. तर यो मॅप वॉक आज थोडा जास्ती वाटते तुम्हाला, बिकॉज आज वातावरण तेच होतं. 5.64, 1 घंटा 17 मिनिट आणि 584 कॅलरीज बंद केले आज मी. तर हे माझं ॲनालायसिस आहे. सकाळी गेलो आणि मस्तपैकी उपमा खाला गरम गरम, मजा आली. बिकॉज आज थोडं जास्तीच खाल्लं, बिकॉज आज माझा प्लॅन होता खाली एकच टाईम जेवायचं. तर खाला पाणी आणि थोडं मम्मीला हेल्प केली नारोल केशीला. आणि जेवायच्या पहिला अर्धा तास पहिला बोललो ॲपल खाते एक, आणि गरम गरम पाणी पिला ॲपल बरोबर. तर त्याशी काय होतं ना, आपलं डायजेशन बरं होतं. ते जेविताना आपण पाणी पितो, दॅट इज रॉंग. मी पण खूप जेविताना पाणी पिवतो. तर जेवीला मगशी आपण अर्धा तासाच्या मगशी पाणी पिवतं. तर या माझं रोजचं 2 ज्वारीच्या रोटी, परत दुपारचं मम्मीने कटलेट्स केले कुप्याचे, माझं सॅलड, 2 बॉइल्ड कवटं केली बिकॉज प्रोटीन पण नेसेसरी आहे आपल्या बॉडीसाठी, आणि भेंडीची भाजी. तर एक व्हेजिटेबल माझे असतंच खाऊ पण. तर आजचं माझं टोटल पाण्याचा काउंट 12 ग्लास पाणी पिलं आज मी टोटल. तर गाईज, थँक्यू फॉर सपोर्टिंग, एन्जॉय, अँड प्लीज शेअर करा माझा व्हिडिओ. कोणाला तरी खरोखर गरज असेल त्याच्यापर्यंत पोचवा. थँक्यू फॉर एव्हरीथिंग.